नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येतोय. नक्कीच अनेक दिवसा ब्रेक घेतला होता, कारण का बाकी सुद्धा खूप कामं होती. अजिबात वेळ भेटत नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आत्ताचा हा व्हिडिओ सुद्धा रात्री 1 वाजता रेकॉर्ड करतो तुमच्यासाठी, कारण का खूप दिवस व्हिडिओ आला नव्हता. काहीतरी अपडेट द्यायचे होते म्हणून व्हिडिओ करायचं ठरवलं. आणि हा व्हिडिओ सुद्धा घरातून करतोय, कारण की नक्कीच तुम्हाला माहिती आहे की दक्षिण दक्षिण रायगडमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये काही 2-3 दिवस पाऊस पडला, चक्रीवादळ वगैरे आलं आणि त्यामुळे खूप नुकसान वगैरे झालं. जे रस्ते ॲक्सेसिबल होते, म्हणजे जसं का आपण माणगाव बायपास होतो, इंदापूर बायपास होतो, तिकडं जाण्याची जी जागा वगैरे आहेत त्या नक्कीच तिथे थोड्या ॲक्सेसिबिलिटी कमी झालेली आहे. त्यामुळे तिकडं जाता येत नाही, व्हिडिओ करता येत नाही. म्हणून बोलू एक वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूयात. आणि त्याचा टॉपिक काय आहे ते तुम्ही व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजत असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माणगाव बायपासची स्टार्टिंग कुठून झाली, म्हणजे माणगाव बायपासचा स्टार्ट कुठून होतो, एंड कुठे होतो, माणगाव बायपासच का बांधला, माणगाव शहरातूनच रस्ता का नाही काढला, फ्लायओव्हर का नाही बांधला, किती किलोमीटरचा रस्ता आहे, आणि जे असे काही छोटे मोठे प्रश्न आहेत या बायपासच्या संदर्भातले, जसे की ब्रिज किती आहेत, छोटे ब्रिज किती, मोठे ब्रिज किती, एवढा वेळ का लागतोय, त्याच्या सगळ्या गोष्टीचे उत्तर आहेत ना ते आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा, लगेच लाईक करा. नंतर तुम्ही व्हिडिओ बघता बघता विसरून जाता आणि मग ते करायचं जाऊन राहतं. तो पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आजपर्यंत, चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा, कारण का नक्कीच व्हिडिओ करायला खूप जास्त मेहनत लागते. आता जरी मी ते करत होते रात्री 1 वाजता व्हिडिओ करते, तर नक्कीच मेहनत खूप घ्यावी लागते व्हिडिओसाठी. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे माणगाव बायपास किती किलोमीटरचा आहे. जो जुना रस्ता होता माणगावचा, तो जर माणगाव बायपास स्टार्ट जिथून होतो आणि एंड जिथे होतो तिथपर्यंत जर विचार केला तर अंदाजे एक 4 ते 5 किलोमीटरचा असेल. एक अंदाजे सांगतो, 4.5 ते 5 किलोमीटरचा तो रस्ता असेल जुना. आणि जो आता नवीन रस्ता बांधतायत, तो बांधकाचा बायपास आहे, तो आहे अंदाजे 7.5 ते 8 किलोमीटरचा. म्हणजे नक्कीच तिथे 2.5 ते 3 किलोमीटर एक्स्ट्रा जाणार आहेत. पण नक्कीच माणगाव शहरातून तो काढू शकत नव्हते. त्याची कारण आपण काय असेल ते पुढे बघूच. त्यामुळे बायपास बांधायला लागला. 3 किलोमीटर जरी वाढत असले तरी नक्कीच ते ट्रॅफिकमध्ये किती तासंतास थांबायला लागत होतं. जेव्हा रस्ता पूर्ण होईल, माणगाव बायपासचं काम पूर्ण होईल, तेव्हा ते 3 किलोमीटर एक्स्ट्रा गेल्याचं काही वाटणार नाही, कारण की तेवढा ट्रॅफिकमध्ये वेळ आपला जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता माणगावचा बायपास आहे, तो स्टार्ट कुठून होतो, एंड कुठे होतो, म्हणजे मुंबई एंड कुठे आहे, गोवा एंड कुठे आहे. तर तुम्ही जर येत असाल इकडे, म्हणजे कोकणामध्ये प्रवास करत असाल, तर माणगावच्या अलीकडे माणगावचा रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या अगोदर एक नदीचा ब्रिज आहे. आणि दुसरीकडून एक सांगायचं झालं तर एक हॉटेल ओपन अमरेला आहे. आणि नवीन एक तयार झालेलं एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे त्या नदीच्या ब्रिजच्या बाजूलाच. तर ते जे नदीचं ब्रिज आहे ना, त्याच्या अलीकडून, अगदी अलीकडूनच माणगावचा बायपास स्टार्ट होतो. म्हणजे त्याचा मुंबई एंड आहे, तिथून तो स्टार्ट होतो. तिकडून मग स्टार्ट होऊन पुढे तो पूर्ण रस्ता जो जातो त्याला क्रॉस करून पुढे जिकडे रेल्वेचं क्रॉसिंग आहे, जेव्हा आपण माणगावच्या पलीकडे जातो माणगाव क्रॉस करून, आणि तेव्हा आपण एक रेल्वे ब्रिज वरून क्रॉस होतो आणि त्याच्या खालून आपण जातो. तर त्याच्या अगदी थोडं पुढे गेलो की अंदाजे 100 मीटरवरतीच असेल, ज्या ठिकाणी माणगाव बायपासचा एंड पॉईंट आहे, म्हणजे तो गोवा पॉईंट आहे, गोवा एंड आहे त्याचा. तर असा हा प्रकार आहे की त्या नदीचा रेल्वे स्टेशनच्या अगोदरचा नदीचा ब्रिज तिथून स्टार्ट होतो माणगाव बायपास, आणि एंड होतो रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे, जो 100 मीटर अंतरावरती एंड होतो. तर असा हा पूर्ण 8 किलोमीटरचा टप्पा आहे, 7.5 ते 8 किलोमीटरचा. तर हे जे पॉईंट्स आहेत की त्या ठिकाणी ते जॉईन होणारे आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या पूर्ण बायपासवरती ब्रिज किती आहेत. तर 2 छोटे अंडरपास आहेत. तिथून गावांमध्ये, एकाच गावामध्ये जायला रस्ते आहेत, फक्त 2 वेगवेगळे रस्ते आहेत. आणि एका रस्त्याच्या बाजूने एक कॅनल पण येतो, म्हणून तिथे 2 वेगवेगळे अंडरपास आहेत बांधलेले. त्यानंतरचा सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे आहे की ब्रिज आहेत ना, हे आता अंडरपासचं आपण बघितलं की ते खूप छोटे छोटे रस्ते आहेत, एवढं काही मोठं नाही. पण मोठे ब्रिज किती आहेत, तर मोठे टोटल 5 ब्रिज आहेत. जो आपण बोललो की स्टार्टिंग पॉईंट जो मुंबई एंड आहे, त्या ठिकाणी जी नदी आहे त्या नदीवरचा एक ब्रिज आहे. त्यानंतर दुसरा ब्रिज आहे तो रेल्वे क्रॉसिंगवरचा ब्रिज.
नंतर जो पुण्याचा रस्ता जातो त्याच्यावरून जाणारा ब्रिज आहे तो एक ब्रिज, तिसरा ब्रिज, त्यानंतर माणगावची काळ नदी आहे त्या काळ नदीवरचा असणारा ब्रिज, आणि नंतर शेवटचा मोठा ब्रिज तो म्हणजे जो रायगडकडे रस्ता जातो. जर तुम्ही काही व्हिडिओमध्ये पाहिला असेल की शॉर्टकट म्हणून सांगतात, त्याचा पण एक व्हिडिओ बनवणार होतो नंतर. तर तो जो रस्ता आहे त्याच्यावरती एक मोठा ब्रिज बांधला आहे. असे 5 मोठे ब्रिज आहेत आणि ते मोठे म्हणजे खूप जास्त मोठे ब्रिज आहेत. सगळेचे सगळे ब्रिज आहेत ना खूप जास्त मोठे ब्रिज आहेत. त्यामधला जर रेल्वे क्रॉसिंगवरचा ब्रिज बघितला तर खूप जास्त मोठा ब्रिज आहे तो. तर हे खूप मोठे मोठे ब्रिज आहेत, त्याचा सुद्धा खूप वेळ लागतोय. आणि हे 5 मोठे ब्रिज असणार आहेत ह्या पूर्ण रस्त्यामध्ये. आणि याच्यानंतर जर दुसरा विचार केला की मग हे एवढे मोठे ब्रिज बांधायचे आहेत आणि आता हे ब्रिज मुलाचं काम आडलेलं आहे आणि मग एवढा वेळ लागणार होता, मग डायरेक्ट माणगाव शहरातून रस्ता का नाही काढला? तर नक्कीच जर तुम्ही माणगाव शहरामधून जर कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला माणगावची जी घरं आहेत किंवा माणगाव बाजारपेठेमध्ये दुकानं वगैरे आहेत ते खूप डेन्स आहेत, म्हणजे खूप जवळ जवळ आहेत. त्यामुळे जर तो रस्ता जर रुंदीकरण करायचं असतं तर तेवढी जागा ॲक्वायर करायला ते खूप प्रॉब्लेम्स झाले असते. परत रस्ताच बांधायचा असं काय नाही, रस्ता बांधायचा असतं तर परत पुण्याकडून येणारी ट्रॅफिक राहिलीच असती, परत मुंबईकडून येणारी ट्रॅफिक त्याच रस्त्याने गेली असती. म्हणजे जरी 2 लेन 3 लेन जरी गेली असती तेवढी ट्रॅफिक कमी झाली नसती, ती ट्रॅफिक तेवढी राहिलीच असती. आणि जे इंटरचेंज आहेत जिथून पुण्यावरून रस्ता येतो आणि मुंबईचा रस्ता जॉईंट होतो तिथे, आणि जो श्रीवर्धन बीच साईडला वगैरे असतो त्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांमुळे ते ट्रॅफिकचं जरी माणगाव शहरातून रस्ता जरी गेला असता ना तरी ते ट्रॅफिक तिथे होतच राहिली असती. त्यासाठी मग फ्लायओव्हर का नाही बांधला असे सुद्धा काही लोक बोलतात. तर फ्लायओव्हर बांधायचं कसं आहे की फ्लायओव्हर बांधायचं झालं असतं ना तरी शेवटी पुण्यावरून येणारी ट्रॅफिक जी असते ना ती खाली असतीच. जरी फ्लायओव्हर वरून गेला असता तरी शहरामध्ये त्यांचे खांब आले असते आणि त्याच्या बाजूने रस्ता असता तरी ती ट्रॅफिक राहिलीच असते. कारण का पुण्यावरून जे श्रीवर्धनला जाणारे लोक वगैरे ना त्यांच्या ट्रॅफिकनी, आणि जी काही बरीचशी लोक सुद्धा काही माणगावमधून पुण्याला जायचं असेल किंवा श्रीवर्धनला जायचं असेल तर त्यांची ट्रॅफिक राहिलीच असती. आणि मध्ये परत त्या फ्लायओव्हरचे खांब वगैरे आले असते, परत फ्लायओव्हरला वरती जाण्यासाठी परत खाली उतरण्यासाठी तेवढी जागा पण नव्हती माणगाव शहराच्या इथे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या की फ्लायओव्हर सुद्धा बांधू शकत नव्हते. मग बाहेर घेतल्याचा फायदा काय झाला, ज्यांना सरळ जायचं आहे ना, समजा पुण्यावरून कोकणाकडे जाणार आहेत ते बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात, मुंबईवरून कोकणाकडे जाणार आहेत ते बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. मग माणगाव शहरामध्ये येतील कोण, जे मुंबईवरून येऊन श्रीवर्धन साईडला किंवा जे बीच आहेत त्या साईडचे तिकडे ज्यांना जायचं असेल ते, किंवा पुण्यावरून जे विकेंडला वगैरे येतात ते फक्त माणगाव शहरात येतील. आणि तेवढीच फक्त गाड्यांची गर्दी होईल. जी डायरेक्ट जाणारे आहेत ते बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये जी ट्रॅफिक होणार आहे ती होणार नाही, त्या दृष्टिकोनातून बायपास बाहेरून काढलाय. आणि आता ह्याच्यानंतर जर विचार केला की आपण अगोदरच एक बायपास चालू झालेला पाहिलाय तो म्हणजे वडखलचा बायपास. तो बायपास पाहिला तर तो बायपास जिथून स्टार्ट होतो तो पूर्ण एंड होतपर्यंत तिकडे काही अशी दुकानं नाहीत, घरांची वस्ती वगैरे नाही. तर माणगाव किंवा इंदापूर बायपासच्या बाहेर अशा काही गोष्टी होऊ शकतात का? तर या विषयावरती पूर्ण डीपमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण बनवू शकतो. पण ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर करायचं झालं ना तर आपण असं बघू शकतो की तो जर आपण वडखलचा जो फ्लायओव्हर आहे ना म्हणजे बायपास, तो जर पाहिला तर तो जिथून स्टार्ट होतो तिथून सगळी जी आजूबाजूला जागा आहे तेही सगळी ॲग्रिकल्चरल लँड आहे. त्यामुळे तिथे कोणी घरं किंवा वस्ती वगैरे कोण बांधली नाही आहे. आणि नंतर पूर्ण फ्लायओव्हरच आहे, वरतीच आहे. तर त्या विरुद्ध माणगावचा किंवा इंदापूरचा बायपास बघितला ना तर ब्रिज खूप कमी आहेत तिथे, म्हणजे वरती असा रस्ता खूप कमी आहे, फ्लायओव्हर वगैरे कमी आहे. पण नंतर जो पुढे चालू झाला ना की त्याच्या आजूबाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी लोक घरं बांधू शकतात, किंवा तिकडे अशी शेतजमीन वगैरे नाही आहे, तिकडे घर वगैरे बांधू शकतात लोक, अशी जागा आहे, नॉन ॲग्रिकल्चर जागा आहे. त्यामुळे तिकडे भविष्यामध्ये खूप मोठी वस्ती वाढून तिकडे सुद्धा मोठमोठे व्यवसाय येऊ शकतात आणि तिकडे मानवी वस्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. जसं आपण वडखलचा ब्रिज वगैरे पाहिला जो खूप म्हणजे असं तिथून सुनसान वाटतो, तिकडं बाहेरून गेलो ना की पूर्ण शांत बाहेरून वाटतो. पण भविष्यामध्ये माणगाव किंवा इंदापूर बायपासला तर आहेच तिथे वस्ती अगोदरच, फक्त पलीकडच्या बाजूला वस्ती नाही, ती सुद्धा मागे पुढे होणारच आहे. पण माणगाव बायपासला कसं आहे सध्या एवढी गर्दी नाही आहे अजून, पण ती भविष्यामध्ये होऊ शकेल का त्या जवळपास आलेली आहे, अजून राहण्याची वस्ती वगैरे चालू झालेलीच आहे. पण अजून ते एक्झॅक्ट जवळ अजून त्याच्या अजून तेवढी लोकसंख्या नाही आहे किंवा तेवढी घरं वगैरे नाही आहेत.
पण ती लवकरात लवकर होतीलच, कारण का प्रत्येकाला हायवेच्या जवळ जायचा असतो आणि तशी तशी ती जागा पण त्यासाठी सुटेबल आहे. सो लवकर तिकडे सुद्धा तेवढी वस्ती वाढेल आणि तेवढा असं म्हणजे असं आउटसाईडला गेल्यासारखं हायवेने असं वाटणार नाही, पूर्ण शहरातून जातोय असंच वाटेल. तर मित्रांनो, हा सगळा जो व्हिडिओ होता तो होता माणगाव बायपासच्या बद्दलचा. आणि अशाच प्रकारे तुम्हाला इंदापूरच्या बायपास बद्दलचा माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण तो सुद्धा व्हिडिओ बनवू. आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा